अथ श्री साई सच्चरित अध्याय 49. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सांगोपांग सद्गुरुस्तवने ठकले वेद आणि पुराणे, तेथे मी अजाण निर्णतपणे बरे राहणे निवांत. खरे पाहता धरावे मौन, हेच की वस्तुता सद्गुरुस्तवन. परी साईंचे एक एक गुण, पाडिती विस्मरण मौनाचे. धन्य साईची अगाध लीला, पाहता निवांत राहावे न मजला. पक्वान्न गोड लागता जिवेला, मनी आठवला श्रोतुरुंद. तयासी पंक्तीस घ्यावे, जेने निज रसानंद दुनावे. ऐसे माझिया घेतले जीवे, तेने ही रससोय निडारली. मोठे गोड खरे पक्वान्न, पंक्ती नसता स्नेही सज्जन. नावडे ते एकट्या लागून, फिके गोडपण तयाची. साई सकळ अवाप्त काम, साई सकळ संतल लाम. साई निजभक्त विश्राम धाम, दुर्धर भव भ्रमनिवारक. अनिर्वाच्य तयाची लीला, वर्णवेना मम वाणीला. अतर्क्याची अतर्क कला, केवी मजला आकळेल. कल्याणाचे जे कल्याण, तो हा साई निजकृपे जाण. देई निजकथेचे स्मरण, ग्रंथ हा परिपूर्ण करावया. गाऊ जाता अगाध महिमान, समर्थ कोण कराया कथन. परा जेथे निघे परतोन, पश्यंती मध्यमा कोण कथा. तिघी जेथे नुघडती वदन, चौथी वैखरी तेथे कोण. हे मी जाणे जरी संपूर्ण, तरी हे मन राहीना. सद्गुरूचे पायी न विनटता, यथार्थ स्वरूप येईना हाता. संत श्रीहरी स्वरूप स्वतः, कृपा हस्ता प्रार्थावे. गुरुचरणाची आवडी, हेची आपुली सर्वस्व जोडी. संत सहवासाची गोडी, प्रेम परवडी लागो आम्हा. जया पूर्ण देहाभिमान, तयान साजे भक्त अभिधान. स्वयजो पूर्ण निरभिमान, खरे भक्तपण त्या अंगी. जया ज्ञातृत्वाचा ताठा, श्रेष्ठत्वाचा अभिमान लाठा. केवळ दंबाचा जो वसवटा, तयाची प्रतिष्ठा ती काय. आपुल्याच गुरुची कीर्ती, अभागी जे प्रेमेनं गाती. बधीर नसुनी जे नायकती, ते मंदमती मूर्तिमंत. तीर्थव्रत यज्ञदान, याहुने थोर तपाचरण. त्याहून अधिक हरिभजन, निजगुरु ध्यान सर्वाधिक. साईचं त्याची या भक्तांचे ध्यान, साईचं त्यांचे देवतार्चन. साईचं त्यांचे गुप्त निधान, रक्षावे परी अकृपणत्वे. यदा कदा येई मज आळस, परीन अंतर्यामी साईस. विसर पडता कथानकास, देई मज वेळेस आठवण. बसू म्हणता क्षण निवांत, माझे काही न चले तेथ. कथा ऐसीच पुरे अकल्पित, लेखणी हातात घेणे पडे. ऐसिया त्याच्या अगाध कथा, ऐकवावया त्या निजभक्ता. आणिक माझी या निज स्वार्था, मज या सच्चरिता प्रवर्तविले. नाही तरी संताची या कथा, ज्याचा तोच रचिता लिहिता. तयाची ती स्फूर्ती नसता, केवळ निरसता पदोपदी. असो कृपाळू साईनाथ, प्रवेशून मन्मना आत. करवनी घेतला आपुला ग्रंथ, माझेही मनोरथ पुरविले. मुखी श्री साई नामावर्तन, चित्ती तयांचे वचन चिंतन. मनी तयाचे मूर्तीचे ध्यान, पूर्ण समाधान येणे मज. वदनी श्री साईचे नाम, अंतरी श्री साईचे प्रेम. ज्याचे साई प्रित्यर्थ कर्म, ऋणाईत परम त्या साई. तुटावया संसार बंधन, याहून नाही अन्य साधन. साई कथा परम पावन, सदा सेवन सुखदायी. पायी सायसी प्रदक्षिणा, करा श्रवणे सच्चरित श्रवण. सर्वांगी द्या प्रेमलिंगन, डोळा घ्या दर्शन साईंचे. साष्टांगी यावे लोटांगणी, मस्तक ठेवावे तया चरणी. जीवा लावावी तन्नाम स्मरणी, नासिके अवघ्राणी निर्माल्य. आता पूर्वकथानुसंधान, गताध्यायी श्रोतया लागून. चमत्कार प्रिय भक्तकथा कथन, कथिन हे वचन दिधले. स्वयं स्वार्थ परमार्थ परायण, नसता संतांचे अधिकाराची जाण. केलिया कोणी तयाचे वर्णन, अविश्वासी म्हणत जयाचे. स्नेही कथिता साईंच्या गोष्टी, ऐके परी तो दोषेक दृष्टी. तया न मिळता स्वानुभव पुष्टी, काही न सृष्टीत मानितो. हरी कानोबा नामाभिधान, स्नेहासवे मुंबईहून. करावया साईचे परीक्षण, निघाले पर्यटन करावया. परी साईंची कला कुसरी, प्रकाशे जो सकळांतरी. ते लाघवती नवल परी, कोण निर्धारी जाणील. हरिभाऊ शिर्डीस निगता, कारण कळले साई समर्था. केवळ चमत्काराचा भोगता, तितुकीच पात्रता तयाची. तितुकच तया दावी चुनुक, घेई आपुलासा करुणे निष्टंक. तयाच्याही श्रमाचे सार्थक, युक्ती प्रयोजक संत खरे. कोपर गावी स्नेही समेत,
हरिभाऊ बैसले टांग्यात, गोदावरीत होऊन स्तुस्नात निघाले शिर्डीप्रत अविलंबे. येताच कोपरगावाहून हस्तपाद प्रक्षाळून हरिभाऊ संतावलोकन करावया जाण निघाले. पायी कोरे पादत्राण माथा जरीचा फेटा बांधून साईबाबांचे घ्यावया दर्शन उत्कंठित मन हरिभाऊ. मग ते येता मशिदीसी दुरून देखून साईसी वाटले सन्निध जाऊनी त्यांसी लोटांगणेसी वंदावे. परी पादत्राणाची अडचण ठेवावयानं निर्भयस्थान तेथेची एक कोपरा पाहून त्यातच ती सारून ठेवी येली. मग ते वरती दर्शना गेले प्रेमे साईंचे वंचरणा वंदिले. उदी प्रसाद घेऊन परतले वाड्यात निघाले जावया. पायी घालू जाता पायतन मिळेना पाहता शोध शोधून परतले अणवाणी खिन्न वदन आशा ते सांडून समूळ. कारण तेथे मंडळी फार येती जाती वारंवार पुसावे तरी कोणास साचार काहीही विचार सुचेना. ऐसे तयांचे दूषित मन डोळियापुढे पादत्राण चित्तास पादत्राण चिंतन पूर्वानुसंधान पादत्राण. हौसे सारेखे विकत घेतले पादत्राण गेले हरवले. अर्थात कोण्या चोराने चोरिले निश्चय वाटले तयास. असो पुढे केले स्नान पूजा नैवेद्यादी सारून पंक्तीस बैसून केले भोजन परीन समाधान चित्तास. सभा मंडप साईचे स्थान तेथुनी साईची दृष्टी चुकवून कोणी न्यावे माझे पायतान. आश्चर्य लहान हे काय लागली तया हुर हुर चित्त नाही अन्नपानावर. मंडळी समवेत आले बाहेर आचऊ कर धुवावया. इतुक्यात एक मुलगा मराठा हरवल्या पादत्राणाचा बाहुटा लावूनी एका काठीची शेवटा पातळल्या त्या ठाया अवचित. मंडळी जेवणी आचवीत मुलगा आला शोध करीत म्हणे बाबा मज पाठवित काठीही हातात देऊनी. हरिका बेटा जरी का फेटा ऐसा पुकार करीतच जा बेटा. याच त्या माझ्या ऐसिया उत्कंठा झोंबेल त्या देऊनी टाकाव्या. परी जो आहे हरिका बेटा आहे तयाचा जरीचा फेटा आधी हे निश्चित झाली आहे शेवटा द्याव्यानं बोभाटा करावा. ऐसा येता पुकारकानी ओळख होणी त्या वाहना नैनी. हरिभाऊ गेले धावूनी साक्षर मनी जाहले. आनंदाश्रू आले डोळा हरिभाऊस गैवर दाटला. देखुनी गेलेल्या पायतणाला चमत्कारला अत्यंत. म्हणती मुलास ये ये इकडे पाहू दे आन वाहना मजकडे. पाहुनी वदया तुझ कोणीकडे गिवसल्या रोकडे मज सांग. मुलगा म्हणे ते मी नेने मजला बाबांची आज्ञा मानणे. हरिका बेटा असेल तेने जरीचा फेटा दावणे मज. तयासची मी देईन वाहना मज इतराची ओळख पटेना. पटविल जो या बाबांच्या खुणा तोच या वाहना घेईल. अरे पोरा त्या माझ्याच वाहना हरिभाऊ म्हणता देईना. मग तो सकळ बाबाची या खुणा पटवी मना पोराच्या. म्हणे पोरा मिसरे हरी कान्होबाचा बेटा ही वैखरी. सर्वथैव आहे की खरी मज सर्व तो परी लागत असे. आता पाही फेटा जरीचा फिटेल तुझे संशय मनीचा. मग मी ठरेन धनी वाहनांचा दावान इतरांचा यावरी. झाली तेव्हा मुलाची समजूत वाहना दिदल्या हरिभाऊ प्रत. पुरले तयाचे मनोरथ साई हे संत अनुभविले. आहे माझा फेटा जरी ही काय मोठी नवल परी. तो माझी मस्तकावरी सर्व तो परी दृश्यमान. परी मी असता देशांतरी शिर्डीस माझी पहिलीच फेरी. साईबाबास कैसे परी मन्नाम हरे ठाऊक. कानोबा हा माझा पिता कोणी पाहिला सवरला नसता. का या नामे तया उपलक्षिता अति आश्चर्यता वाटली. पूर्वी साई संत महत्ता माझे स्नेही मजला सांगता. अवमानिली मी त्यांची वार्ता पश्चातापता आता मज येता अनुभव. कळला साई बाबांचा प्रभाव उरला नाही संशय ठाव. महानुभाव श्री साई जयामने जैसा भाव. हरिभाऊस तैसाची अनुभव संत परीक्षण लालसा स्वभाव. परमार्थ हाव नाही मनी साई समर्थ महानुभाव. स्नेही सोयरे कथिती अनुभव आपण स्वय पहावा नवलाव. शिर्डीस जावया कारण हे संतचरणी वहावा जीव. तेने गिवसाव देवाचा ठाव. मणी नाही यत्किंचित डाव सरड्याची धाव कोठवरी. जाऊन या संतांच्या दारा पाहू आदरिले चमत्कारा. तवजोड पादत्राणाचा कोरा आला की घरा घर पोच. नातरी शुल्लक पायताण गेल्याने काय मोठी नागवन. परितदर्थ मनाची वणवण ते सापडल्या विन राहेना. संत प्राप्तीचे मार्ग दोन एक भक्ती दुजा ज्ञान. ज्ञानमार्गाचे सायास गहन भक्तीचे साधन सोपारे. ऐसी सोपी सुलभ भक्ती
तरीही अवघे ती का न करीती, तिजलाही महद भाग्य संपत्ती, असताच तत्प्राप्ती घडत असे. कोटी जन्मांचे पुण्य असते, तेव्हाची संतांची गाठ ही पडते. संत समागम सौख्य घडते, तेनेच विकासते निजभक्ती. आम्ही सर्व जाणो प्रवृत्ती, तेथेची आसक्ती नेनो निवृत्ती. ऐसी जेथे मनाची वृत्ती, ती काय भक्ती म्हणावी. जैसी जैसी आपुली भक्ती, तैसी तैसी आम्हाची प्राप्ती. हे तो केव्हाही घडणार निश्चिती, येथे न भ्रांती तिळमात्र. विषय भोगार्थ अहर्निशी, आम्ही जमलो साईपाशी. या आम्हा ते देणगी तैसी, परमार्थी परमार्थ. असो आता आणिक एक, सोमदेव स्वामी नामक. करावया साईची पारख, पातले प्रत्यक्ष शिर्डीत. सन 1906. उत्तर काशी माझी पहा, गृहस्थ भेटला भाईजीचा हा. पांथस्थ निव हा माझी स्थित. प्रसिद्ध कैलासवासी दीक्षित, भाईजी त्यांचे बंधू विश्रुत. बद्री केदार यात्रा करीत, असता हे भेटत मार्गात. बद्री केदार मागे टाकिले, भाईजी मग खाली उतरले. ठाई ठाई विसावे लागले, दिसले बसलेले पांथस्थ. तया माझील एक असामी, तेच हे पुढे हरिद्वारचे स्वामी. सर्वत्र विश्रुत याच नामी, लागले लगामी बाबांच्या. त्यांची ही कथा बोधप्रद, बाबांचे स्वरूप करील विशद. श्रवण करत्या देईल मोद, निजानंद सर्वत्रा. प्रातर्विधीस जाता भाईजी, भेटले मार्गी हे स्वामीजी. गोष्टी बोलता बोलता सहजी, प्रेम राजी प्रगटली. गंगोत्रीचा अधप्रदेश, बुवा असता उत्तर काशीस. डेहराडूनहून 70 कोस, तेथे हा सहवासच झाला. लोटा घेऊन बहिर्दिशेस, निघाले बुवा प्रांत समयास. भाईजीही तया स्थळास, त्यास कार्यास निघाले. प्रथम उभयता दृष्टादृष्टी, पुढे मार्गात परस्पर भेटी. परस्परांच्या कुशल गोष्टी, सुख संतुष्टी चालल्या. करू लागता विचारपूस, प्रेम आले परस्परास. ठाव ठिकाणा एकमेकास, पुसावयास लागले. हरिद्वारी तुमचा वास, नागपुरी आम्हा निवास. कधी जेव्हा त्या बाजूस, येणे झाली असं दर्शन द्यावे. यात्रा करीत याल ते जेव्हा, पुनीत करावे आमुचे गेहा. पुनर्दर्शन आम्हा घडवा, अल्पसेवा घ्या आमुची. असू द्यावे आमुचे स्मरण, लागावे आमुचे घरास चरण. हेच आमुचे आहे विनवन, पुरवू नारायण ही इच्छा. 1906 साली उत्तर काशीची या खाली, परस्परात हे भाषा बोली. होऊन गेली या परी, परस्परांचे ठाव ठिकाण. घेतले उभयंताही पुसून, पाहुणी जवळ आले मैदान. निघाले सोडून अन्योन्या, जाता 5 वर्षाचा काळ. येता साई समागम वेळ, भाईजींच्या भेटीची तळमळ. लागली प्रबळ स्वामीस. सन 1911 आले स्वामीजी नागपुरा. तेथे श्री साईनाथाचे चरित्रा, परिसता पवित्र आनंदले. देती भाईजी शिफारसपत्र, सुखे गाठावे शिर्डी क्षेत्र. ऐसी योजना ठरवून सर्वत्र, सोडले नागपूर स्वामींनी. उतरता ते मनमाडावर, कोपरगावची गाडी तयार. तेथे होऊन टांग्यात स्वार, आनंद निर्भर दर्शना. कोठेही जा साधूंचे वर्तन, अथवा त्यांची राहणी चलन. एकाचे एक एकाचे आण, नसते समसमान कोठेही. एका संताचे आचरण, तेन दुजिया संताप्रमाण. योग्य तेचे अनुमान, कराया साधन हे नव्हे. आधी तो जाई संत दर्शना, किमर्थ व्हावी हे तया विवंचना. पाहू जाता तयाचे वर्तना, निज कल्याणा नागवन. स्वामीजींची मनाची रचना, तर्क कुतर्क उठती नाना. लांबून दिसता शिर्डीच्या निशाणा, चालल्या कल्पना स्वामींच्या. तयासवे असलेले जन, मशिदीचे कळसाचे निशाण. दृष्टीपथात येता दुरून, करीत वंदन प्रेमाने. पुढे घडेल साई दर्शन, म्हणून जरी उत्कंठित मन. परी त्यात ते दिसलेले निशाण, त्याचाही अवमान साहेना. निशाण दर्शने प्रेमस्फुरण, हा तो सर्वत्र अनुभव जाण. हे तो भक्ती प्रेम लक्षण, काहीही विलक्षण येथ नसे. परी स्वामींच्या कुत्सित मना, दुरुनी पाहुनिया त्या निशाणा. उठल्या कल्पनावरी कल्पना, विचित्र रचना मनाची. पताकांची आवड मना, ही काय साधुत्वाची कल्पना. देवळावरी लावावे निशाणा, हा तो हीनपणा साधुत्वा. साधू मागे येणे माना, ही तो त्याची केवळ लोकेशना. न येई ऐसी याचे साधुत्व म्हणा, हा तो उणेपणा तयास. सारांश जैसा मनाचा ग्रह, साधू निर्णय तैसाचा आग्रह. झाला स्वामींच्या मनाचा निग्रह,
नको मज अनुग्रह साईंचा, उगाच आलो मी येथवर, स्वामीचं थोर उपजला अनादर, तेथुनी परतावयाचा निर्धार, केला मग साचार तात्काळ, लोकेशनेचा दुरभिमान, साधूस कशास पाहिजे मान, याहून मज दुजे अनुमान, निशान पाहून होईना, निशाने आपुला मोठेपणा, साधू हा आणि तो निदर्शना, हाची संतत्वासी उनेपणा, काय दर्शना जाणे म्या, घेतलिया हे ऐसे दर्शन, येणे कैसे निवावे मन, हे तो दंभ ध्वज प्रदर्शन, समाधान येणे ना, म्हणती जावे माघारा, आल्या वाटे आपुले घरा, दिसेना हा विचार बरा, फजित खरा झालो मी, सहवासी मग म्हणती त्यासी, इतके दूर आला कशासी, केवळ निशाने चित्तवृत्तीसी, खळबळ ऐसी का झाली. आता आपण आलो जवळ, रथपालकी घोडा सकळ, सरंजामा हा पाहता निखळ, किती मग तळमळ लागेल, परिसुने स्वामी अधिकची बिगडे, जया नगारे पालख्या घोडे, ऐसे साधू मिजासी बडे, म्या काय थोडे देखिले, ऐसे विचार येऊनी अंतरा, सोमदेवजी निघती माघारा, शिर्डीचा विचार नाही भरा, रस्ता धरा की नदीचा, मग बरोबरीला वाट सरू, लागले तयास आग्रह करू, आला तर आपण येथवरू, नका हो फिरू माघारा, आल्यासारखे चला की पुढे, नका करू हे तर्क पुढे, हे निशान जे मशिदी उडे, साधूकडे ना संबंध, या साधूचं न लगे निशान, न लगे लोकेशना, न लगे मान, ग्रामस्थास हे आवडे भूषण, भक्तिप्रमाण कारण या, पाहू नका की तुम्ही निशान, जाऊनी घ्या नुसते दर्शन, राहू नका तर एक क्षण, जा की परतून माघारा, इतुक्यात येता शिर्डीजवळ, वाटले उपदेश ऐकूनी तो सरळ, काढूनी टाकावी मनाची मळमळ, पुनश्च हळहळ नसावी, असो श्री समर्थ दर्शने करून, बुवा गेले विरघळून, प्रेम आले डोळा भरून, कंठ सद्गधून दाटला, चित्त झाले सुप्रसन्न, नयन उल्हासे सुख संपन्न, कधी चरण रजस्नान, करीन ऐसे त्या झाले, पाहता रूपते नेटक, मना नयना पडले टक, पाहतची राहिले टकमक, मोहे अटक पाडिली, कुतर्क मणीचे झिराले, चित्त दर्शनानंदी विराले, सगुण रूप नयनी मुराले, बुवा झाले तल्लीन, डोळा देखता महानुभावा, परम आल्हाद सोमदेवा, आत्मरामा झाला विसावा, वाटे वसावा हा ठाव, दर्शनेच विकल्प मावळे, बुद्धी ठाईच ताटकळे, दुजेपण समस्त विरघळे, ऐक्य झाले सबाह्य, वाचेसी निशब्दत्वे मौन, निमिषोन्मेष रहित नयन, अंतर्बाह्य चैतन्य घन, समाधान समरसे, निशान दर्शने आधी मुरडले, पुढे प्रेमोद्रेक निगडारले, सात्विक अष्टभाव उभडिले, वेढिले प्रेम बाबांचे, जेथे मन पूर्ण रंगले, तेच आपुले स्थान वहिले, हे निज गुरुचे बोल आठवले, प्रेम दाटले बुवांना, बुवा हळूहळू पुढे येती, तो महाराज रागास चढती, शिव्यांची त्या लाखोली वाहती, तो त्या प्रीती द्विगुणित, समर्थ बाबांची करणी असाट, तयांचा तो विलक्षण घाट, नारसिंह अवताराचा थाट, आटोकाट आणिला, थोतांड आमुचे आमुच्यापाशी, राहो म्हणती चल जा घरासी, खबरदार माझ्या मशिदीसी, जर तू येशील मागूता, जो लावी तो मशिदीस निशान, कशास व्हावे त्याचे दर्शन, हे काय संतांचे लक्षण, येथेन क्षण एक कंठावा, असो पुढे साशंक चित्त, सभामंडपी स्वामी परवेशत, दुरुनी पाहुणी साईंची मूर्त, स्वामीसी निवांत राहावेना, हा आपुलीच विचारांचा प्रतिध्वनी, शब्दशा तो आदळता काणी, बुवा शरमले स्थानीचे स्थानी, अंतर्ज्ञानी महाराज, किती हो आपण अप्रबुद्ध, किती महाराज तरी प्रबुद्ध, किती त्या माझ्या कल्पना विरुद्ध, किती हे शुद्ध अंतर, साई कोणास देती आलिंगन, कोणास करीती हस्तस्पर्शन, कोणास देती आश्वासन, कृपावलोकन कोणास, कोणाकडे पाही हास्यवदन, कोणाच्या दुःखाचे करी सात्वन, कोणास उदी प्रसाद दान, करीत समाधान सकळांचे, ऐसे असता मजवरील क्रोध, वाटे हा मम वर्तनानुरोध, क्रोध नाही हा मजला बोध, होईल मोददायी तो, असो पुढे तैसीच झाले, स्वामी बाबा पाशी जे रमले, साई कृपे निर्मळ बनले, चरणी ठेले निरंतर, साई भक्ती प्रभव वीर्य, विरवो दुर्वासना मात्सर्य, उपजवो शांती श्री धैर्य, करो कृतकार्य निजभक्ता, गंधर्व यक्ष सुरासुर, इही भरले हे चराचर,
त्या अखिल विश्वी हा विश्वंभर, जरी निरंतर भरलेला परीन स्वीकारिता आकार, ठाता सदैव निराकार, आम्ही मानव हे साकार, होता न उपकार लवमात्र, तात्पर्य धरोनी लीला विग्रह, साईन करीते लोकसंग्रह, अथवा दुष्ट दुर्जन मत निग्रह, काहींचा अनुग्रह भक्तांवर. आला अध्याय संपावयाला, तो एक वृत्तांत मज आठवला, साई सदुपदेशाचा मासला, मानिल त्याला हितकारी. वृत्तांत आहे अति लहान, स्मरण ठेवी तो कृत कल्याण, म्हणून श्रोतया करीतो विनमन, क्षण अंतकरण द्यामज. एकदा भक्त म्हाळसापती नानासाहेब या समवेती, बैसले असता मशिदी प्रती, परिसा चमत्कृती घडली ती. समर्थ साई दर्शनो सुख, कोणी एक श्रीमान गृहस्थ, वैजापूर निवासी तेथ, परिवारान्वित पातले, पाहून या स्त्रियांचा गोषा, नाना संकोचले निज मानसा, स्वये उठून द्यावे अवकाशा, वाटले संतोषार्थ तयांच्या, म्हणून नाना उठू सरती, तव बाबा तया वारीती, मनाले येणार येतील वरती, त्वा स्वस्त चित्ती बैसावे, तेही आले ती दर्शनार्थ, यावे काही नाही हरकत, ऐसे तयास कोणी सुचवित, येऊनी वंदित साईस, तया माझील एक नारी, वंदू जाता बुरखा सारी, पाहुनी सौंदर्य अतिसाजिरी, नाना निजंतरी मोहिले, लोकासमक्ष पाहण्या चोरी, पाहिल्या विन राहावे ना अंतरी, वर्तावे काय कैसिये परी, मोहाची उजरी नावरे, बाबांची लज्जा मोठी अंतरी, म्हणून मुख ते करवे वरी, दृष्टी जाऊ लागली चाचरी, सापडे कातरी तव नाना, ही तो नानांची अंतस्थिती, सर्वांतरयामे बाबा जाणती, इतरा कायत येची प्रतीती, ते तो झगटती शब्दार्था. ऐसी नानांची वृत्ती बावरी, जाणूनी बाबा निजांतरी, आनावया स्वस्ताने माघारी, उपदेश जो करीत तो परिसा, नाना किमर्थ गडबडसी मनी, ज्याचा निजधर्म तो स्वस्तपणे, आचरता आळ यावे न कोणी, काही न हानी तयात, ब्रह्मदेव सृष्टी रचिता, आपण तयाचे कौतुक न करिता, व्यर्थ होऊ पाहिलं रसिकता, बनता बनता बनेल, असता पुढील द्वार उघडे, जावे का मागील द्वाराकडे, एक शुद्ध अंतर जिकडे, तेथे न साकडे काहीही, कुडा भाव नाही अंतरी, तयास काय कोणाची चोरी, दृष्टी दृष्टीचे कर्तव्य करी, भीड मग येथे धरिसी का, होते तेथे माधवराव, जात्यात जयांचा चिकित्सक स्वभाव, निज जिज्ञासा पुरतीस्तव, पुसती त्या भाव बोलाचा, ऐसे माधवरावे पुसता, नाना बदले थांबरे आता, सांगेन बाबाची या मनोगता, वाटेने जाता वाडी याते, संपता क्षेम कुशल वार्ता, अभिवंदून साई समर्था, नाना निज स्थानासी परतता, निघाले समवेता माधवराव, ते नानास पुसती तात्काळ, नाना बनता बनता बनेल, आदे करून बाबांचे बोल, स्पष्टार्थ वधाल काय त्यांचा, अर्थ सांगावया होईना जीव, बहुत चालली उडवा उडव, तेने अधिकची संशय समुद्भव, होईन माधव मनस्वस्थ, मग करून या हृदय उघडे, नानाही जे घडले तिकडे, ते सागर माधवरावाचे होडे, कथुनी कोडे उलगडिले, काय बाबा किती दक्ष, जाऊ कोणाचे कोठेही लक्ष, ते तो स्वय अंतसाक्ष, सर्व प्रत्यक्ष तया ते, ऐसीही त्रोटक अभिनव वार्ता, परिसता साक्षर होईल श्रोता, पाहू जाता येतील मतितार्था, स्थैर्य गंभीरता बहुमोल, मन जातीचेच संसळ, होऊ न द्यावे उशृंखळ, होऊ इंद्रियाची खळबळ, शरीर उतावीळ होऊ नये, इंद्रियांचा नाही विश्वास, विषयार्थ व्हावे न लालस, हळूहळू करिता अभ्यास, चांचल्य निरास होईल, होऊ नये इंद्रियाधीन, तिहीन सर्वथा राहती दाबून, विधीपूर्वक तयाचे नियमन, करावे पाहून प्रसंग, रूप हा तो दृष्टीचा विषय, सौंदर्य वस्तूचे पाहावे निर्भय, तेथे लाजेचे कारण काय, द्यावान ठाय दुर्बुद्धी ते, मन करोनिया निर्वासन, ईशकृतीचे करा निरीक्षण, होईल सहज इंद्रिय दमन, विषय सेवन विस्मरण, रथ न्यावया इष्टस्थानी, सारथी जैसा मूळ कारणी, तैसी ही बुद्धी हितकारिणी, दक्ष आकर्षणी इंद्रियाच्या, सारथी करी रथ नियमन, बुद्धीही करुणी इंद्रिय दमन, आवरी शरीर स्वैरगमन, अनिवार्य चंचलपण मनाचे, शरीर इंद्रिय मनोयुक्त, ऐसिया जीवाचे जे भोक्तृत्व, ते संपताचं वैष्णवपद प्राप्त, ऐसे हे
सामर्थ्य बुद्धीचे. चक्षुरादी इंद्रिय निचय भिन्न भिन्न हयस्थानीय रूपरसादी जे जे विषय मार्गते निरय प्रवर्तक यत्किंचितही विषयाभिलाष करी पारमार्थिक सुखानाश मनोनी त्यागा तो निशेष तरीच तो मोक्ष तुझ लाभे. बाहेंद्रिय जरी निवृत्त असता अंतकरण आसक्त नाही जन्म मरणा अंत विषय अत्यंत घातुक लाधलिया विवेकी सारथी विवेके राखी लगाम हाती इंद्रिय वाजी कुमार्गवर्ती स्वप्नेही होती न लव मात्र ऐसा मनस समाधान पर निग्रही दक्ष कुशल चतुर भाग्ये लाधलिया सारथी चतुर कंचे दूर विष्णुपद तेच पद परब्रह्म वासुदेव अपरनाम तेच सर्वोत्कृष्ट पद परमधाम परात्पर. असो झाला हा अध्याय पुरा याहून गोड पुढील दुसरा रिजविल सद्भक्तांच्या अंतरा श्रवण करा क्रमाने. असो शेवटी जगच्चालक सद्गुरु जो बुद्धिप्रेरक तयाची चरणी आभारपूर्वक हेमाड मस्तक अर्पितसे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते संत परीक्षण मनोनिग्रहणम नामम 49तमोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.